Good morning, students. Welcome to the lecture of Operation Research. In today's lecture, we are going to start unit number 4 of this paper, Operation Research, Theory of Games, is also called as Competition Strategies. But that of in the last lecture, we have seen the example of a Bees method, okay, having two different constraints. If you are having any kind of difficulty up to the syllabus we have covered, all the 3 units, you can stop me and ask. We will just clear your doubts first and then we will go to this unit number 4 called as theory of games. Yes, any doubt up to this 3 units? No, ma'am. Let me start this theory of games topic. My first question on this topic before going to give any introduction, what you came to know from this word theory of games? Now, every student has to take active participation in this discussion. गेम theory of games. हा शब्द ऐकल्यावर आपल्याला काय लक्षात येतं? गेम्स माहिती आहेत सगळ्यांना? गेम्स माहिती आहेत का? गेमची थिअरी शिकणार आहोत, थिअरी ऑफ गेम्स. ओके, म्हणजे असा कुठलाही गेम आहे का की जो कसाही खेळला तरी चालतो, त्याला कुठलीही स्ट्रॅटेजी नाही, कुठलेही रूल नाहीत, असा कोणता गेम असतो का? कुठलाही छोटासा गेम सुद्धा नाही, अगदी छोटा जरी गेम घेतला आपण जे खेळायचो छोटे छोटे गेम्स, कुठलाही गेम जरी डिफाईन केला तर त्याला काय असतं? रूल्स असतात, करेक्ट ना? प्लेयर्स असतात, स्ट्रॅटेजी असते, करेक्ट ना? आता इथे हा जो शब्द आहे थिअरी ऑफ गेम्स, मी मुद्दा मराठीत घेणार आहे लेक्चर. हे कन्सेप्ट समजणं जास्त महत्वाचं. आता हा जो शब्द आहे थिअरी ऑफ गेम्स, हा ऍक्च्युली फक्त गेम पुरता लिमिटेड नाही. हा शब्द फक्त कुठल्याही गेम पुरता लिमिटेड नाही. इथे गेम हा जो कन्सेप्ट आहे ना, तो एक ब्रॉडर कन्सेप्ट आहे, एक मोठा कन्सेप्ट आहे. कसा मोठा असेल तर आपल्या लाईफ मधल्या अशा बरेच सिच्युएशन्स असतात जिथं आपल्याला गेम सारखं वर्कआउट होतं, राईट ना? एक एक्झाम्पल मी सांगते, उरलेले तुम्ही विचार करायचे. एक्झाम्पल गेम, पहिलं एक्झाम्पल घेऊया आपण इलेक्शन्सचं. पहिलं एक्झाम्पल घेऊया इलेक्शन्स. माहिती आहेत सगळ्यांना? आपण मतदान करतो, वोट करतो, ठीक आहे? काही ठराविक लोक उभारलेली असतात आणि आपण त्यांना वोट करतो, त्याच्यातून एक निवडून येतो, बरोबर ना? समजा दोनच लोक उभारलेली आहेत, काय करूया आपण? समजा दोनच लोक उभारलेली आहेत, काय होईल? एकटा जिंकेल, एकटा हरेल. मॅम गुड, एकटा जिंकेल आणि एकटा हरेल. एक छोटस एक्झाम्पल घेऊया. एका गावामध्ये समजा 10,000 मतं आहेत, ओके, आणि 2 लोक उभारले, ए आणि बी. काय होईल? एक जिंकेल, एक हरेल, लागतं तुम्ही सांगितल्याप्रमाणे. पण समजा 6,000 मतं याला पडली तर उरलेली किती पडणार? आता नोटा हा कन्सेप्ट नाही असं समजून, 4,000 पडतील ना, बरोबर आहे ना? 4,000 याला पडतो. तर काय होईल? हा जिंकला, ए जिंकला म्हणजे बी हरला, ओके. विनिंग पोझिशन ऑफ ए हीच काय असणार आहे? लुझिंग पोझिशन ऑफ बी आहे, बरोबर? गेम मध्ये पण असंच असतं ना, एक हारतो आणि एक जिंकतो. म्हणजे हा जो कन्सेप्ट आहे ना, हा एक प्रकारचा गेम अज्युम करायचा आपल्याला. दिस इज वन काइंड ऑफ गेम, बरोबर? ऍक्च्युअल गेम्स माहिती आहेत आपल्याला, नाही का? ऍक्च्युअल गेम्स कुठले कुठले आहेत? खूप गेम्स खेळतो आपण. सध्या सगळ्यात आवडता चालू आहे तो क्रिकेट, नाही का? क्रिकेटमध्ये पण काय होतं? 2 टीम्स आहेत समजा, ए आणि बी, ओके. तर ए आणि बी या 2 टीम्स क्रिकेट खेळणार आहेत, तर याला काय असणार आहे? सेट ऑफ रूल्स असणार आहे, ओके. आता हे दोन्ही टीम्स जे आहेत, ए आणि बी टीम्स, तर तुमचे सेट ऑफ रूल्स फॉलो करून खेळणार आहे, बरोबर? सेट ऑफ रूल्स फॉलो करून खेळणार आहे, बरोबर? आता खेळताना ए टीम जी आहे ती बी टीमचे मूव्स किंवा हालचाली किंवा त्यांच्या स्ट्रॅटेजी ओळखून खेळणार आहे का असाच खेळते? हो, ओळखून खेळणार आहे ना. ओळखून खेळ. समोरचा टीम कसा खेळणार आहे याच्यावर बी टीमचे किंवा ए टीमचे या स्ट्रॅटेजी ठरवल्या जातात. स्ट्रॅटेजी म्हणजे काय?
एक डिसिजन घेतला जातो ना, किंवा आपल्याला कसं खेळायचं आहे, नाही का. फॉर एक्झाम्पल, समजा सचिन तेंडुलकर बॅटिंगला येणार आहे ए टीम मधून, तर बी टीम वाले काय करतील? सचिन तेंडुलकर कसा खेळतो, काय खेळतो हे बी ला माहिती असतं ना. मग बी काय करेल, सचिनला कुठल्या बॉलर म्हणजे कुठल्या टाईपच्या बॉलिंगला प्रॉब्लेम आहे ते ओळखून तशा टाईपचा बॉलर सेट करेल ना बी टीम, बरोबर. म्हणजे हे काय झालं, अंडर स्पेसिफिक सेट ऑफ रूल्स पुन्हा प्रत्येक टीम ही पुढच्या टीमच्या हालचाली, पुढच्या टीमच्या स्ट्रॅटेजीज ओळखून खेळते, बरोबर. याला काय म्हणणार आपण, स्ट्रॅटेजीज. ओके. आता या स्ट्रॅटेजीचे ऍक्च्युली दोन पार्ट पडतात, ते नंतर घेऊ. कळतंय. मग पुन्हा यात पण ए टीम जिंकली असेल तर बी काय होणार आहे, हरणार आहे. म्हणजे सेम काय झाला हा पण आता गेमच आहे ऍक्च्युली आपल्या हिशोबाने सुद्धा. तर एक टीमचा विनिंग पोझिशन हा दुसऱ्या टीमचा लुझिंग पोझिशन. करेक्ट ना. हे तर ऍक्च्युअल क्रिकेटचा हा एक गेमच आहे. अशा प्रत्येक गेम मध्ये असतो ना, व्हॉलीबॉल घ्या, फुटबॉल घ्या, अजून कुठले, कबड्डी, खो खो, कुठलाही गेम घ्या, दोन टीम असणार आहे. ओके. आणि असं काही गरजेचं नाही की दोनच टीमची गेम कन्सिडर करायची, जास्त टीम असलेल्या गेम्स पण आपण कन्सिडर करू शकतो, राईट ना. इथे फक्त डिफाईन कसा करायचा आपल्याला गेम ते, दिस इज अन ऍक्टिव्हिटी. ओके. दिस इज अन ऍक्टिव्हिटी बिटवीन 2 or more persons involving activities by each person. आणखी एक गेम तुम्ही पण सांगू शकता मला, डेली लाईफचे एक्झाम्पल्स. सगळे गेम तर गेम मध्ये येणारच आहे, बट आपण आता इथे डिस्कस काय करतोय, सगळे गेम तर गेम थेरी मध्ये येणारच आहे, बट लाईफ मधल्या अशा अनेक सिच्युएशन्स आहेत ज्या एक गेम म्हणून कन्सिडर करू शकतो, राईट. गेम डिफाईनच तसा केलेला नाही का. ऍडव्हर्टायझिंग कंपनी घेऊन काय असतं ऍडव्हर्टायझिंग कंपनीचं, कशा मार्केटिंग करतात लोक. ऍडव्हर्टायझिंग कंपनी आहे. एखादा प्रोडक्ट जर मार्केटमध्ये उतरला तर लगेच दुसरी कंपनी काय करते, त्याच्या पॅरल दुसरा प्रोडक्ट सेम उतरवते, नाही का, बरोबर. मग ऍडव्हर्टायझिंग कंपनीवाले काय करतात, त्यांची ऍडव्हर्टाईज किती चांगल्या प्रकारे करता येईल याच्यावर ते विचार करतात, आणि त्यांची ऍडव्हर्टायझिंग चांगल्या प्रकारे झाली पाहिजे हे कळण्यासाठी त्यांना काय करावं लागतं. आधी समजा इथं पुन्हा एक्स प्रोडक्ट आहे आणि इकडे एक वाय प्रोडक्ट आहे, ब्युटी प्रोडक्ट घेऊया आपण, बरोबर ना. एक ब्युटी प्रोडक्ट आहे जे कंपनीमध्ये आलेला आहे, एक्स हा प्रोडक्ट आलेला आहे कंपनीमध्ये. आता दुसरी कंपनी काय करणार आहे, त्याला सिमिलर वाय हा प्रोडक्ट उतरवणार आहे, बरोबर. आता एक्स प्रोडक्ट जो ब्युटी प्रोडक्ट मार्केटमध्ये आलेला आहे त्याची एक ऑलरेडी ऍडव्हर्टाइजमेंट त्यांनी केलेली असते, नाही का. ओके. ऍडव्हर्टाइजमेंट 1 म्हणून आपण त्याला, एक्स हा ब्युटी प्रोडक्ट मार्केटमध्ये आल्यानंतर एखाद्या ऍडव्हर्टायझिंग कंपनीने तर त्याची ऍडव्हर्टायझिंग केलेली आहे. आता त्याच पॅरलल लेवलचा दुसरा ब्युटी प्रोडक्ट आहे. ओके. दुसरं वाय या कंपनीने उतरवलेलं आहे, वाय प्रोडक्ट. तर मग काय करणार, दुसरी ऍडव्हर्टायझिंग कंपनी हा वायवाला हायर करेल आणि त्याला त्याची ऍडव्हर्टाईज करायला लावेल. आता ऍडव्हर्टाईज करायला लावताना तो ऍडव्हर्टाईज सेकंड टाइम जो करणार आहे, ऍडव्हर्टाईज 2 जी होणार आहे सेम ब्युटी प्रोडक्टची, तर तो आधीची ऍडव्हर्टाईज जी केलेली आहे त्याच्यामध्ये काय लॅक्यून आहे, काय कमी आहे, किंवा त्याच्यापेक्षा सरस कसं दाखवता येईल. मला वाटतं तुम्ही असं ऑब्झर्व केलं असेल ना, बऱ्याच वेळेस ऍडव्हर्टाईज मध्ये असतं बघा, अमुक एका कंपनीचे एवढ्या दिवसामध्ये तुमचा फेअरनेस होत असेल तर लगेच दुसरी कंपनी क्लेम करते, यापेक्षाही कमी दिवसामध्ये आमची कंपनी तुम्हाला रिझल्ट देते वगैरे, हो की नाही. समजतंय का सगळ्यांना. असं बघितलंय का तुम्ही, एक्झाम्पल सांगा बरं मला. रेकॉर्डिंग थांबू का, लाजताय का तुम्ही बोलायला. बरोबर आहे ना. म्हणजे हे काय झालं, एक प्रकारचा गेमच आहे ना. एक्स प्रोडक्ट मार्केटमध्ये आला, ऍडव्हर्टायझिंग कंपनी वानी त्याला ऍडव्हर्टाईज केला, तर वायवाला लगेच दुसऱ्या कंपनीवाला लगेचच त्याला पॅरलल प्रोडक्ट आणतो. आता इतक्यातच बघा ना, सॅनिटायझर कंपनी आपल्या कोविड-19च्या सिच्युएशन मध्ये सॅनिटायझरच्या किती कंपन्या मार्केटमध्ये उतरल्या आहेत,
आणि प्रत्येक जण काय क्लेम करतो, समजा एखाद्या कंपनीने 99% व्हायरस रिमूव्हल असं जर क्लेम केला, तर लगेच दुसऱ्या कंपनीवाला काय करतो, 99.9% आमची कंपनी व्हायरस रिमूव्ह करते किंवा व्हायरस घालवते असा तो क्लेम करतो. बरोबर आहे ना? हे ऑब्झर्व करता की नाही तुम्ही ऍडव्हर्टायझिंग कंपनीच्या बाबतीमध्ये? बरोबर आहे. किंवा एखादा शॅम्पूची ऍडव्हर्टाईज असेल समजा, सॅनिटायझरचं झालं, एखादी शॅम्पूची ऍड आहे समजा, आता शॅम्पूची ऍड आहे, पहिल्या ऍडव्हर्टायझिंग कंपनीवाला लगेच क्लेम करतो समजा की 3 महिन्यात तुमचे केस 3 इंच वाढतील, 3 महिन्यात 3 इंच वाढतील. लगेच दुसऱ्यावाला काय करणार क्लेम, मग 2 महिन्यात वाढतील असं क्लेम करतो ना. 3 महिन्यात केस वाढतील तर हा काय क्लेम करणार लगेचच, हा जर 3 महिन्यात 3 इंच असं जर क्लेम करत असेल तर हा लगेच काय करणार, 2 महिन्यामध्ये 3 इंच वाढतील असा क्लेम कर. आता भले ते खरं किती खोटं किती हा भाग वेगळा आहे, बट ऍडव्हर्टायझिंग करताना तो काय करणार, असंच ऍडव्हर्टायझिंग करणार. बरोबर आहे ना? किंवा केस काळे करण्याचा प्रोडक्ट असेल समजा, तर हे जे ऍडव्हर्टायझिंग कंपनी आहे, जे ऍडव्हर्टायझिंग मार्केट आहे, हे पण एक प्रकारचं गेमच आहे ना. आता याच्यात विनिंग आणि लुझिंग पोझिशन कसं ठरवता येईल आपल्याला, सांगेल कोणी? त्याच्यात विन आणि लूज, जे जास्त प्रोडक्ट विकले जातील ते विनिंग कंपनी विनिंग असणार आणि पोझिशन असेल, विनिंग पोझिशनवर असेल, आणि जे कमी प्रोडक्ट विकले जातील त्याच्यापेक्षा ते लुझिंग पोझिशनवर असतील. तो लुझिंग पोझिशन मध्ये. म्हणजे हे काय झालं, ऍडव्हर्टायझिंग पण एक प्रकारचं काय झालं, गेम झालेलं आहे. बरोबर, ऍडव्हर्टायझिंग पण एक प्रकारचं काय झालेलं आहे, गेम झालं. म्हणजे सगळे गेम तर येणारच आहेत, पण त्याला सोडून बऱ्याच वेळेस येणार आहेत, नाही का? शेअर मार्केटचं नॉलेज कोणाला आहे का इथे? शेअर मार्केट येऊ शकतो का याच्यामध्ये? स्टुडंट्स पैकी कुणाला आहे शेअर मार्केटचं नॉलेज? येईल का शेअर मार्केट गेम मध्ये? येस. मी जेव्हा दरवर्षी क्लासमध्ये डिस्कशन घेते ना, याच पद्धतीने घेते मी, मुलं मला भरभरून एक्झाम्पल्स सांगतात. त्यामुळे मला तुमच्याकडून मी अशीच अपेक्षा आहे की भरभरून एक्झाम्पल्स तुम्ही मला सांगितले पाहिजे. काय काय प्रकारचे गेम स्ट्रॅटेजीज असू शकतात. गेम शेअर मार्केट, शेअर मार्केट विषयी एवढी माहिती नाही, पण ज्या कंपनीमध्ये शेअर्सची किंमत जास्त असते ती कंपनी नक्कीच विनिंग पोझिशनला असेल, आणि ज्या गुड कंपनीचे शेअर्स पडतील ते लुझिंग पोझिशनला असतील. गुड गुड. येस मॅम. याच्यामध्ये आपण काय करतो ऍक्च्युली माहिती का, समजा एक इन्व्हेस्टर आहे, जे आपण आहोत, आपण इन्व्हेस्ट करतो ना शेअर मार्केटमध्ये, आणि ही शेअर मार्केट ही कंपनी आहे. तर आता इन्व्हेस्टर काय करणार आहे, आपले पैसे कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणार आहे. शेअर मार्केट मध्ये तो आपले पैसे इन्व्हेस्ट करणार आहे. आता कंपनी काय करते, कंपनीच्या काही पॉलिसी असतात, डिसिजन पॉलिसीज असतात. वेगवेगळ्या सेक्टरमध्ये तो पैसा गुंतवला जातो ना. काय काय सेक्टर आहेत, मेडिकल सेक्टर आहे, बिझनेस सेक्टर आहे, एज्युकेशन सेक्टर आहे, असे खूप सेक्टर आहेत. ओके, आणखीन असे बरेचसे सेक्टर्स आहेत, स्पोर्ट्स सेक्टर आहे, पॉलिटिक्स सेक्टर आहे, असे बरेच सेक्टर्स आहेत ज्याच्यामध्ये हा पैसा गुंतवला जातो. तर मग कंपनी काय करते, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कंपनीज आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जे सेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये पैसा गुंतवतो. पैसा गुंतवताना ही कंपनी काय करणार आहे, एक सेट ऑफ रूल्स ठरवणार आहे. आता हे जे सेट ऑफ रूल्स ही कंपनी ठरवते त्याच्यावर त्या कंपनीचे शेअर्स अप किंवा डाऊन होणार आहे. याच्यावर काय होणार आहे, या कंपनीचे शेअर अप किंवा डाऊन होणार आहे. ओके, शेअर अप डाऊन झाले याचा अर्थ काय आहे, आपला जो पैसा गुंतवलेला आहे, शेअर अप झाले तर तो पैसा काय होणार आहे, त्याची मार्केट व्हॅल्यू काय होणार आहे, इन्क्रीज होणार. शेअर डाऊन झाले तर आपण जो गुंतवलेला पैसा आहे त्याची किंमत काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. बरोबर आहे. आता कंपनीचे जे डिसिजन्स आहेत ते इन्व्हेस्टरला माहिती नाहीत. आपण एखाद्या कंपनीला पैसा गुंतवला समजा, खूप कंपनी आहेत सध्या मार्केटमध्ये, तर त्या कंपनीचे सेट ऑफ रूल्स, डिसिजन, स्ट्रॅटेजीज आपल्याला माहिती नाही, ते कुठल्या सेक्टरमध्ये पैसा गुंतवणार आहेत वगैरे वगैरे. मग त्याच्यानुसार आपला पैसा वाढणार आहे का कमी होणार आहे, म्हणजे आपण विनिंग मध्ये आहोत का लुझिंग मध्ये आहोत ते ठरेल. आता कंपनीला माहिती नाही की इन्व्हेस्टर जो आहे तो त्याचा पैसा कधी बॅकआउट करून घेईल. बरोबर आहे ना, म्हणजे या दोघांच्या पॉलिसीज एकमेकांना माहिती नाही, पण हा सगळा गेम चालू आहे.
इन्व्हेस्टर गुंतवतोय, समजा पैसे वाढले, त्याचे शेअर मार्केट वाढले, पैसा वाढला, तर तो काय करेल, इन्व्हेस्टर त्याचा पैसा काढून घेईल. असंच करतो ना. सध्या शेअर मार्केटचे खूपच हे चांगले ऍप पण आलेत मला वाटतं. येस मॅम. बरेच लोक पैसा गुंतवतात शेअर मार्केटमध्ये. माझे तरी काही फ्रेंड्स आहेत, ते असे रोज स्क्रीनशॉट करून स्टेटस त्यांचं असतं की आज एवढं इन्कम प्रॉफिट आहे, 1000 रुपये, 2000 रुपये, 4000 रुपये. तर हे सगळं कशावर डिपेंड आहे, त्या कंपनीच्या पॉलिसीजवर आहे. बरोबर आहे. कंपनी पैसा कसा, कंपनी पैसा गुंतवायला जर कंपनीचे डिसिजन जर चुकले, समजा कुठल्या सेक्टरमध्ये गुंतवायचे ते समजा चुकले, त्याच्यामध्ये गोल्ड एक खूप मोठं आहे बरं का. कंपनीचे डिसिजन चुकले तर त्याच्यानुसार त्याचे शेअर मार्केटमधले शेअर्स काय होणार आहे, अप डाऊन होणार आहे. शेअर्स अप झाले तर इन्व्हेस्टरचा पैसा वाढणार आहे, शेअर डाऊन झाले तर इन्व्हेस्टरचा पैसा कमी होणार. आणि एकदा पैसा वाढला तर इन्व्हेस्टर काय करू शकतो, त्याचा पैसा काढून घेऊ शकतो. तर हे काय झालं, हे दोन प्रकारचे टीम झाले ना. टीम ए कोण आहे, इन्व्हेस्टर आहे. इन्व्हेस्टर म्हणजे एक नाही, खूप इन्व्हेस्टर असणार आहे. आणि दुसरं काय आहे, हा टीम बी म्हणजे हा काय माझा कंपनी असणार. बरोबर आहे. मग इन्व्हेस्टर कंपनी ए आणि कंपनी बी च्या सेट ऑफ रूल्स वर तुमचा पैसा काढून घेणार आहे, हे करणार आहे. आता याच्यात विनिंग पोझिशन कशी म्हणता येईल, इन्व्हेस्टरची विनिंग पोझिशन कशी म्हणता येईल, शेअर मार्केट अप झाले, पैसा वाढला तर इन्व्हेस्टर विन झालेला आहे. शेअर डाऊन झाले, पैसा बुडाला, तर मग इन्व्हेस्टर काय केलेला आहे, लुझिंग पोझिशनला आहे. बरोबर आहे ना. हे झालं शेअर मार्केटच्या बाबतीत. बरोबर आहे ना. एक प्रकारचा गेम आहे ना हा पण शेअर मार्केट. आणखीन काही सांगता येतील स्टुडंट्स मधून, अशा काही डेली लाईफ मधले एक्झाम्पल्स आहेत बघा की जे तुम्हाला गेम सारखे तुम्ही ट्रीट करू शकता. बिझनेस म्हणूया, बिझनेस. कुठल्या प्रकारचा बिझनेस गेम होईल का, हा गेम होईल एक प्रकारचा. होईल का, सांगू शकता कसं. आपण मूवीज बघतो नाही का, मूवीज मध्ये बऱ्याच वेळेस असं असतं बघा, एखादा टेंडर निघालेला असतो मोठा, 100 करोडचा टेंडर आहे, आणि त्या ते टेंडर काय करतात, खूप कंपन्या भरतात. मग तो जो लोएस्ट टेंडर आहे त्याला तो टेंडर मिळतो, नाही की तो कॉन्ट्रॅक्ट मिळतो. हे ऐकलंय का सगळ्यांनी, टेंडर निघतात गव्हर्नमेंटचे म्हणा, प्रायव्हेटचे म्हणा, तर सगळेजण ते टेंडर भरतात आणि जो लोएस्ट आहे त्याला तो कॉन्ट्रॅक्ट मिळतो. आता समजा एक 3-4 लोकांनी हा टेंडर भरलेला आहे, एक 4-5 बिझनेसमॅन आहेत आणि या लोकांनी टेंडर भरलेला आहे. ओके. आता टेंडर कुणाला मिळणार आहे, जो सगळ्यात लोएस्ट कॉस्ट देणार आहे. बरोबर ना. जो सगळ्यात लोएस्ट कॉस्ट देणार आहे त्याला तो टेंडर मिळणार. तर आता हे ए बी सी डी हे 4 लोक काय करतील, टेंडर मिळण्यासाठी प्रयत्न करतील. बरोबर आहे. आता प्रयत्न म्हणजे नक्की काय करणार आहेत मला सांगा. हे सगळं ए वाला काय करेल, बी सी आणि डी हे 3 ज्या कंपन्या आहेत त्यांनी आधी कुठे टेंडर भरले असतील तर त्यांच्या अंदाजे रेट्स काय असतील हे गेस करणार. बरोबर. एक कंपनी, बरोबर, एक कंपनी काय करणार आहे, त्यांचे अंदाजे रेट्स काय असू शकतील हे गेस करणार. किंवा मग यांच्यामध्ये त्यांचे काय असतात, हे माणसं पेरून ठेवलेले असतात नाही का, आणि त्याच्यानुसार मग तो इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचा प्रयत्न करेल बी सी डी कंपनीचा, आणि त्याच्यानुसार तो स्वतःचे रेट्स ठरवेल. तसंच बी करेल, तसंच सी करेल आणि तसंच डी करेल. बरोबर. आता चौघांचेही प्रयत्न सारखे असणार आहेत टेंडर मिळवण्यासाठी. काय प्रयत्न करणार आहेत चौघही, मागच्या हिस्ट्रीवरून, मागच्या रेकॉर्डवरून उरलेल्या 3 कंपन्या कशा पद्धतीने टेंडर भरू शकतो. कमीत कमी प्रॉफिट मध्ये टेंडर भरावे लागतील ना तरच मिळेल. तर मागची हिस्ट्री जाणून घेण्याचा प्रयत्न करेल प्रत्येक कंपनी. आणि दुसरं काय, यानं त्या प्रकारे त्या उरलेल्या तिन्ही कंपनीच्या कुठल्या तरी त्यांच्या काय म्हणू आपण एम्प्लॉई कडून माहिती काढण्याचा प्रयत्न करणार. बरोबर. तर ही जी माहिती काढण्याचा प्रयत्न असेल किंवा मागची हिस्ट्री असेल त्याच्यावरून हे 4ही कंपन्या काय करणार आहेत, टेंडर भरणार आहेत. पण टेंडर चौघांना मिळतं का ऍट अ टाइम,
नाही No. कुणाला तरी एकांना मिळेल. कोणाला तरी एकालाच मिळणार आहे. मग ज्याला कोणाला टेंडर मिळेल, समजा बी कंपनीला टेंडर मिळालं तर तो काय होईल, विन होईल. आणि ए सी डी 3 कंपन्या काय होणार आहे, लूज होणार आहे. ओके, आता गेम मध्ये सिच्युएशन लक्षात येते का बघा. एक समजा अपोनेंट एक प्लेअर खेळतोय, त्याच्या अपोनंट प्लेअर आणि तो या दोघांमध्ये विनिंग लुझिंग पोझिशन ही कॉम्प्लिमेंटरी असणार आहे. बरोबर, म्हणजे एकाचा विन म्हणजे दुसऱ्याचा लॉस असणार आहे किंवा लूज असणार आहे, एकाचा प्रॉफिट दुसऱ्याचा लॉस असणार आहे, बिझनेस मध्ये जर विचार केला तर. बरोबर ना. म्हणजे विन आणि लूज ह्या ज्या कन्सेप्ट आहेत, विनिंग आणि लुझिंग पोझिशन, या आपल्याला ब्रॉडर करता येईल. कसं, विनिंग म्हणजे प्रॉफिट मिळाला, लुझिंग म्हणजे लॉस झालेला आहे. बरोबर, हा काय झाला, बिझनेस हा पण एक प्रकारचा गेम झालेला आहे. आणखी काही एक्झाम्पल्स तुम्ही सांगू शकता डेली लाईफ मध्ये, एक्झाम्पल्स आपण जे ऑब्झर्व करतो. मार्केटिंग कंपनीमध्ये पण तेच असतं नाही का, जे मी थोडक्यात ऍडव्हर्टायझिंग कंपनीला बोलले ना, तेच थोडक्यात मार्केटिंग कंपनीला असतं ना. एखाद्या प्रोडक्टचं मार्केटिंग कसं करायचंय किंवा कोणता प्रोडक्ट बाजारात उतरवायचा आहे, तर ते सराउंडिंगवर, सिच्युएशनवर, मार्केटमध्ये कशाची गरज आहे हे ओळखून मार्केटिंग कंपन्या त्याचा बिझनेस करतात. बरोबर आहे ना. आता सध्या कुठल्या कंपनी जोरावर आहेत, आता या सध्याच्या कोविड-19च्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये कोणत्या Pharmacy. कंपनी, फार्मसी भरभराटीला आलेल्या आहे. बरोबर आहे ना, फार्मसी कंपन्या टॉपला आहेत सध्या. आणि आता बऱ्याच कंपन्या अशा आहेत, तुम्ही बघितलं पण असेल, की जे दुसरे प्रोडक्ट मार्केटिंग करत होते, दुसरे प्रोडक्ट प्रोड्यूस करत होते, ती लोक सुद्धा आता फार्मसीकडे वळत आहेत. कसं वळत आहेत, सध्या मोठ्या डिमांड कुठल्या आहेत, सॅनिटायझर, मास्क, पीपी किट. बरोबर ना. बरेच ज्या ऑर्डिनरी कंपन्या आहेत ते सुद्धा या सॅनिटायझर, मास्क आणि पीपी किट या प्रोडक्शन मध्ये उतरत आहेत. हे बघतोय की नाही बघतोय आता. म्हणजे आताची जी करंट मार्केट डिमांड आहे ती या 3 वस्तूंवर जास्त आहे. त्यामुळे या 3 वस्तूंवर फोकस करून मार्केटिंग केलं जातं. तुम्ही आता बघत असाल नाही का, टीव्हीवर पण एखादी ऍड वगैरे आपण बघत असू, तर आता एखादी सॅनिटायझर कंपनी किंवा एखादी ह्याची सोपची कंपनी असेल किंवा एखादी जी आपले हँडवॉश वगैरे तयार करतात ना त्या कंपन्या असतील, त्या कंपन्या आतापर्यंत कधीही कोरोना व्हायरसचं नाव घेत नव्हत्या. बट आता त्या काय क्लिअर क्लेम करतायत की ते कोरोना व्हायरस 90% रिमूव्ह करतो म्हणून. नावं घेत नाही मी कुठल्याही कंपनीची सध्या, बट आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कुठल्या कंपन्या आहेत. बरोबर ना. 90% रिमूव्ह करतो, काही लोक तर 99.99 क्लेम करतात कोरोना व्हायरस रिमूव्ह करतो, आमचा प्रोडक्ट, आमचा सोप, आमचा हँडवॉश, आमचा सॅनिटायझर. तर मग हे काय झालं, एक प्रकारचं मार्केटिंग झालं. आणि आपल्या डोक्यात Now ceiling fan and AC are also claiming that they will also kill the germs, coronavirus. They are also advertising. राईट एक्झॅक्टली. पण मला कळतच नाही ना, फॅन किंवा एसी कंपनी कसं काय व्हायरस किल करत असते. बरोबर आहे ना, बट ते करतायत क्लेम. एअर प्युरिफायरचा धंदा वाढलाय सध्या. Yes, ma'am. बरोबर आहे ना. एअर प्युरिफायर आपण म्हणूया. आधी लोक बघत पण नव्हते ह्या एअर प्युरिफायर कडे. एअर प्युरिफायर ते काय क्लेम करतायत, 99% सगळे व्हायरस याच्यानी रिमूव्ह होतात. व्हायरस, जर्म्स आणि काय काय बॅक्टेरिया, ते सगळं तुमचं एअर जे आहे ते प्युरिफाय करतो. हे आता मार्केटिंग चालू आहे समजा. म्हणजे ह्या मार्केटिंग कंपन्या सुद्धा एक प्रकारचा गेम करतायत. लोक सध्या कुठल्या गोष्टीला घाबरले आहेत बाबा, कोरोनाला घाबरलेली आहे. चला त्या कोरोनाचं मार्केटिंग करून ही लोक सध्या आपला प्रॉफिट करतात, बिझनेस करतात. मग याच्यात लुझिंग पोझिशन, विनिंग पोझिशन कसं होईल, पण असेल 2 कंपन्या उतरत आहेत मार्केटिंगला, एकच प्रोडक्ट बनवत आहेत, समजा सोप बनवत आहेत, तर ते जास्त मार्केटिंग कसं करेल, कोणाचे जास्त हे होईल, समजा जास्त बिझनेस होईल, ज्याचं जास्त खप होईल,
किंवा ज्यांचं जास्त प्रॉफिट होईल ते विनिंग पोझिशनला आहेत, ज्यांचं कमी प्रॉफिट होईल ते काय होणार आहे, लुझिंग पोझिशनला आहेत. इव्हन आता बऱ्याचशा मेडिकल केमिकल कंपन्या तर सोडा, काही आपले आयुर्वेदिक सुद्धा प्रोडक्ट आहेत ते क्लेम करतात सगळे, बरोबर ना. आयुर्वेदिक कंपन्या ज्या आहेत त्या सगळ्या उतरत आहेत मार्केटिंग. सगळ्यात मोठं नाव तर आपल्याला माहितीच आहे आयुर्वेदिक. आणखीन काय डिस्कस करता येईल गेम मध्ये? डेली लाईफ सिच्युएशन तुमच्या डोक्यात काय ते सांगायचं आहे, म्हणून मी सुरुवातच मराठीत केली आहे. हा हॅलो हॅलो, जोरात बोला. मिलिटरी ऑपरेशन्स मध्ये मॅडम गेम सर्व्हिस केली जाते. गुड, मिलिटरी ऑपरेशन्स म्हणताय ना. सांगा बरं, एक्सप्लेन करा कसं त्याच्यात होऊ शकतं स्ट्रॅटेजीज आणि जे चांगले ट्रेन आहेत, ज्यांच्याकडे ॲबिलिटी आहेत, किंवा ज्याचे डिसिप्लिन आहे. सोनवणे बोलताय का? गुड सोनवणे. हा, आणखी थोडंसं एक्सप्लेन करा मिलिटरी ऑपरेशन्स मध्ये कसं आपण गेम, याच्यात विन लूज तर होणारच आहे समजा, करेक्ट. बेटर क्लायमेट. क्लायमेट म्हणताय का? हो, क्लायमेट असेल, क्लायमेट. अजून The discipline is effective. With the troops are stronger. The officers and soldiers are better trained. गुड. सगळं म्हणजे कोणती पुस्तकं या गोष्टीवर आपण सांगू शकतो. बरोबर. म्हणजे आता किती पॉईंट सांगितले तुम्ही मला बघा. समजा दोन नेशन्स मध्ये किंवा दोन ह्याच्यामध्ये वॉर चालू आहे, ए आणि बी, तर ते कशावर डिपेंड असणार आहेत मला तुम्ही? क्लायमेटवर. क्लायमेट. दुसरं काय? सोल्जर्स म्हणालात ना. ट्रूप्स आर स्ट्रॉंगर. हा, काउंट म्हणा किंवा स्ट्रेंथ म्हणूया का? हा. ट्रेनिंग. ट्रेनिंग. स्क्रीनिंग. बेटर ट्रेनिंग मॅडम. ट्रेनिंग. आवाज क्लिअर ट्रेनिंग मॅडम. ट्रेनिंग. ट्रेनिंग. अच्छा, सॉरी. गुड. ट्रेनिंग कसं दिलं जातं त्यांना. अजून आणि सोल्जर्स मधलं डिसिप्लिन. डिसिप्लिन. गुड. अजून वेपन्स वगैरे म्हणूया का आपण? किती वेपन्स आहेत आपल्याकडे? वेपन्स आहे. क्लायमेट किती साथ देतो? अगदी बरोबर एक्झाम्पल आहे मिलिटरी ऑपरेशन्स. नाही का, आपणच केला होता ना सर्जिकल स्ट्राईक थोड्या दिवसापूर्वी, माहिती ना सगळ्यांना? सर्जिकल स्ट्राईक केला होता आपण. मग याच्यात तर क्लिअरली विन आणि लूज पोझिशन आहे, बरोबर. क्लिअरली विन आहे. दोन नेशन्स मध्ये किंवा दोन टीम्स मध्ये म्हणेन मी सध्या. तर समजा वार होतो आहे, तर एक जण हरणार आहे, एक जण जिंकणार आहे, तिथं क्लिअरच आहे ना. दोघं जिंकणार आहे, दोघं हरणार आहे, तसं तर नाही होणार ना, बरोबर. आणि त्यांची जी विनिंग पोझिशन आहे ती या सगळ्या गोष्टींवर डिपेंडेंट आहे. क्लायमेट आहे, सोल्जरचा काउंट आहे, सोल्जरची स्ट्रेंथ आहे, ट्रेनिंग आहे, डिसिप्लिन आहे, किती वेपन्स आहेत त्यांच्याकडे, किती वेपन्स म्हणजे काय म्हणतो आपण, चांगल्या क्वालिटीचे आहेत वेपन्स, त्याच्या क्वालिटीज, नाही का. खूप साऱ्या गोष्टींवर डिपेंड करतो. आता पुन्हा जेव्हा ऍक्च्युअल वॉर स्टार्ट होत असेल ए आणि बी मध्ये, तेव्हा ती वॉर नेशन ए ला नेशन बी च्या सगळ्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस माहिती असणार आहेत, बरोबर. तसंच बी ला ए च्या सगळ्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस माहिती असणार आहेत. मग काय करेल ते दोघं जेव्हा आपले स्ट्रॅटेजी डिफाईन करत असतील ना, बाबा काहीतरी प्लॅन असेल ना त्यांचा, कसं अटॅक करायचा आहे, कसं बचाव करायचा आहे, ह्या सगळ्या ज्या प्लॅन्स असणार आहेत, त्या सगळ्या प्लॅन्स मध्ये काय असणार आहे, एक सेट ऑफ रूल्स असणार आहेत, एक सेट ऑफ स्ट्रॅटेजी असणार आहे. आणि त्या रूल्स वरून त्यांचे जे डिसिजन्स असणार आहेत, समजा ऐन वेळेस काही डिसिजन्स घ्यावे लागतात, तर ऐन वेळेस त्यांचे जे डिसिजन्स घेतले जातात, मग इथे डिसिजन पॉवर एक म्हणून का,
बरोबर ना? पण एक छोटासा चुकीचा डिसिजन जरी त्या टीम्स किंवा नेशनने घेतला समजा, तर तो अगदी जीवावर बेतू शकतो नाही का सोल्जर्सच्या. त्यामुळे ए आणि बी या नेशनमध्ये समजा वॉर होत असेल, तर या सगळ्या गोष्टींवर तुमचं विनिंग आणि लुझिंग पोझिशन आहे. म्हणजे आता इथं पण तसंच आहे, एक नेशन किंवा एक टीम विन होणार आहे म्हणजे काय होणार आहे, हो दुसरी लूज होणार आहे, दुसरी हारणार आहे. एक जिंकणार आहे तर दुसरी हारणार आहे, हे ऑब्व्हियस आहे. एक जिंकणार असेल तर दुसरी काय होणार आहे, हारणारच आहे. दोघंही हारणार आहेत, दोघंही जिंकणार आहेत असं कधीही होणार नाही. बरोबर. तर आता ह्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत किंवा हे जे मूव्स आहेत यांच्या, या फायनाईट असतील का इनफायनाईट असतील? प्लॅन ए काही प्लॅन करेल, बी काही प्लॅन करेल किंवा सेट ऑफ रूल्स ठरवेल, सेट ऑफ डिसिजन पॉलिसी ठरवेल, तर काय असणार आहे? इनफायनाईट पण असू शकेल ना. काय कसे डिसिजन घेतील सांगता येईल का आपल्याला? म्हणजे समजा आपण एक सेट ऑफ डिसिजनचा सेटच बनवला, एक सेट मी टाकला ह्याच्यात आणि मी काय म्हणणार आहे, ह्याच्यात ना सगळे डिसिजन आहेत, ए आणि बी याच्यातूनच डिसिजन घेणार, असं होईल का? डिसिजन ma'am. सेट मधूनच असं होणारच नाही ना. ए आणि बीच्या काय डिसिजन्स असतील हे एका सेटमध्ये बांधणं, एका सेटमध्ये त्यांना ठेवणं, हे शक्यच नाही. त्यामुळे एखादा फायनाईट सेट इथे मी लिहूच शकत नाही ना. त्यामुळे ज्या डिसिजन पॉलिसीज आहेत, जे रूल्स आहेत, हे काय असणार आहे, इथे इनफायनाईट मिळू शकतो आपण. बरोबर ना? खूप छान एक्झाम्पल होतं सोनवणे. आणखीन कोणाला आठवत आहे? एखादं एक्झाम्पल गेम सारखं, एक विन एक लूज झाला पाहिजे आणि त्याला पुन्हा काही डिसिजन डिपेंडन्सी असली पाहिजे. कॉम्पिटिशन मॅम कुठल्याही प्रकार. हॅलो, भाग्यश्री बोलल्या का? कॉम्पिटिशन मॅम. हा, कॉम्पिटिशन, स्पर्धा. एखादं कॉम्पिटिशन आहे समजा, त्याला आपण पार्टिसिपेट करतोय, 2-4 टीम एकदम पार्टिसिपेट करणार आहे, तर त्या टीम सगळ्या काय, ती जी कॉम्पिटिशन कशी आहे त्याला धरून पार्टिसिपेट करतात ना. आपलंच एक्झाम्पल घेऊ आपण, LND ची कॉम्पिटिशन घेतो दरवर्षी, त्याच्यात एक क्विज कॉम्पिटिशन घेतो नाही का? बरोबर. किती टीम्स घेतो आपण? 4 टीम्स घेतो ना. नाव आठवतात का आपण काय नाव देतो टीम्सला? काय नाव दिली ती मागच्या वर्षात? अल्फा बीटा चार टीम्स असते. अल्फा बीटा गॅमा असली दिली होती नावात, आणि क्विज कॉम्पिटिशन कंडक्ट केली होती. आता कॉम्पिटिशन आहे म्हणजे काय आहे? पुन्हा सेट ऑफ रूल्स आहेत, इथे नियम आहेतच ना. सुरुवातीला रूल्स आहेत, पुन्हा काही स्ट्रॅटेजीज आहेत. स्ट्रॅटेजीज म्हणजे काय? किती राऊंड असतील, किती मार्क असतील, काय वगैरे वगैरे असणार. आता प्रत्येक टीम जेव्हा ती क्विज खेळणार आहे, तेव्हा ती क्विज खेळताना काय करणार आहे हो? आणखीन काय गोष्टींवर डिपेंडेंट आहे? इथे तुमच्या टीमवर्क पण एक मोठा फॅक्टर असतो. बरोबर ना? टीमवर्क आहे. दुसरा काय, अजून काय फॅक्टर असतील जिंकण्यासाठी? Timing. टायमिंग. गुड. एक्झॅक्ट टाइमवर उत्तर द्या. समजा 1 मिनिट वेळ दिलाय तुम्हाला एखाद्या क्वेश्चनला आन्सर करायला आणि तुम्ही 10 मिनिटानंतर तुम्हाला त्याचं उत्तर आठवलं, तर तसं काही उपयोग नाहीये ना. टायमिंग हा एक खूप मोठा कॉन्सेप्ट आहे. अजून काय असतील फॅक्टर्स? Speed. येस, Speed, ma'am. स्पीड. गुड. अजून रूल्स असणार आहेत, स्ट्रॅटेजीज असणार आहेत, आणि ह्या सगळ्या कशावर डिपेंड आहेत? टीमवर्क, टायमिंग, स्पीड, नॉलेज. नॉलेज अबाउट द सब्जेक्ट, त्याच्यावर तुमची क्विज होणार आहे समजा. त्या विषयाचं ज्ञान सुद्धा महत्वाचं आहे ना, नॉलेज सुद्धा खूप महत्वाचं आहे. अजून बरेच असतात त्याचे.
असे असे खूप आस्पेक्ट आहेत, बरोबर. आता पुन्हा या सगळ्या आस्पेक्टवर डिपेंडेंट जेव्हा क्विज खेळली जाईल तेव्हा या 4 पैकी एक टीम जिंकणार आहे, एकच टीम जिंकणार आहे. बाकीच्या काय होणार आहेत, सगळ्या हरणार आहेत. म्हणजे इथे काय, एक टीमची विनिंग पोझिशन आली तर ती बाकीच्यांची काय असणार आहे, लुझिंग पोझिशन असणार. त्यामुळे कुठल्याही प्रकारची कॉम्पिटिशन असू दे ते सुद्धा काय आहे, एक प्रकारचा गेम असणार. बरोबर आहे ना. आता हे सगळं आपण विनिंग आणि लुझिंग मध्ये बोलतोय. प्रॉफिट आणि याच्यामध्ये पण बोललो आपण ऍक्च्युली, बिझनेस मध्ये प्रॉफिट आणि लॉस. तसंच प्रॉफिट आणि लॉस बरं आपण हे याचा गेम माहिती ना सगळ्यांना, काय म्हणतात, जुगार खेळला जातो माहिती ना, जुगार पैसे लावून खेळतात ना, माहिती ना सगळ्यांना. Yes, ma'am. तो येईल का गेम मध्ये. Rummy is going on trend, I think, ma'am. येस, ऑनलाईन इट इज नाव, आय थिंक. नाव Yes, इट इज ma'am. गोइंग ऑनलाईन. म्हणजे पुन्हा सगळेजण एका ठिकाणी येण्याची पुन्हा गरज नाहीये. रमी हे होईल का गेम. आता ऍक्च्युली गेमच आहे, मग हा पण एक प्रकारचा गेम म्हणू आपण. आणि याच्यामध्ये काय असणार, पुन्हा टीम्स असतील ना, ए बी, समजा 2 जण खेळत आहेत. एकाचं विन म्हणजे दुसऱ्याचं काय असणार आहे, लूज असणार आहे. यालाही पुन्हा सेट ऑफ रूल्स असणार आहे. एंट्री कंडिशन्स असतील ना. आणि समजा ए आणि बी दोघांनी 10,000 रुपये लावलेले आहेत, मग जो जिंकेल त्याला काय मिळणार, ते पैसे मिळत असतील ना. या रमीमध्ये काय होतं मला माहिती नाही एक्झॅक्टली, बट असंच काहीतरी होत असेल. दोघं 10,000 रुपये लावतायत, समजा याचे 10 रुपये आणि याचे 10 रुपये. जो जिंकेल त्याला 20 रुपये मिळत असतील ना. जो जिंकेल त्याला 20 रुपये मिळत असतील. म्हणजे समजा एक जिंकलेला आहे तर त्याला 20 रुपये मिळतील, म्हणजे याला +10 प्रॉफिट होणार आहे आणि याला काय होणार आहे, -10. म्हणजे याचा प्रॉफिट याचा काय असणार आहे, लॉस असणार आहे. मग हा लॉस पण ना प्रॉफिटच्या भाषेत बोलायचं तर -10 रुपीज मला प्रॉफिट झाला असं म्हणावं लागेल, नाही का. प्रॉफिट च्या भाषेत जर मला लॉस सांगायचं असेल तर काय सांगावं लागेल, मायनस लॉस सांगावं लागेल ना. प्रॉफिट म्हणजेच काय आहे, लॉसचा निगेटिव्ह आस्पेक्ट आहे. बरोबर आहे ना. समजला का, इथेपर्यंत समजलं. बरीच एक्झाम्पल्स घेतली आपण Yes, ma'am. गेम Yes, डिस्कस ma'am. करण्यासाठी. ओके, तर आता आपण ऍक्च्युली बघणार आहोत गेम थिअरी काय सांगतात. असे खूप एक्झाम्पल्स आहेत, तुम्हाला नंतर जरी आठवले तरी तुम्ही मला सांगू शकता. म्हणजे आता इथे काय सांगितलेलं आहे, आता मी इथे 2-4 छान वाक्य लिहिते बघा. गेम थिअरी, हाऊ इट इज बीइंग डिफाइंड. गेम मस्ट बी बॉट must be thought of in broad sense. In broad sense, not as a kind of sport. Only sports मधलेच examples game असं नाही, असं कसं म्हणणार. Not as a kind of sport, but as competitive situation. Competitive situation. Okay, a kind of conflict, in which somebody must win and somebody must lose. Somebody must win and somebody must lose. This is what game is broader. Okay, what they have said here, in broad sense, it's not a kind of sport, but it is a kind of competitive situation. Whatever the situation, it is competitive, in which somebody is going to win and somebody is going to lose. Therefore, it was defined to be game theory is a type of decision theory
type of decision theory in which one's choice of action is determined after taking into consideration or after taking into account all the possible situations and all possible alternatives available to an opponent player. Playing the game. Rather than just by possibilities of several outcomes. Okay, how it was said to be, game theory is a type of decision theory in which one's choice of action is determined after taking into account all possible alternatives available to the opponent playing the game rather than just by possibility of several outcomes. ओके, इथे इथे पुन्हा तोच अर्थ सांगते मी. क्रिकेटचा गेम सांगितला होता मगाशी तुम्हाला, बरोबर ना. क्रिकेटचा गेम चालू आहे, बॅटिंग करायला सचिन तेंडुलकर जर येत असेल तर मग पुढची टीम काय करणार आहे हो, त्याच्या सगळ्या पॉसिबिलिटीज डिस्कस करेल ना. कुठल्या बॉलरनी काय काय तुम्हाला जास्त माहिती आहे त्याच्यापेक्षा. तो कोणता बॉलर सुटेबल होईल सचिनसाठी, मग तो त्याला पाठवेल ना. म्हणजे काय करणार आहे, is a kind of decision theory in which one's choice of action is determined after taking into account all possible alternatives available to the opponent playing the game. समोरच्याच्या स्ट्रॅटेजी सगळा विचार करून आपण आपला चॉईस ऑफ ऍक्शन घ्यायचा आहे. यालाच काय म्हणणार होतं आपण, गेम थेरी. यालाच डिसिजन थेरी म्हणतात. काइंड ऑफ डिसिजन थेरी, यालाच आपण गेम थेरी असं म्हणणार आहोत. आणि सगळ्यात पहिल्यांदा ही गेम थेरी हा जो कन्सेप्ट आहे तो इंट्रोड्यूस केलेला आहे जॉन वोन न्यूमन. जॉन वॉन न्यूमन, हंगेरियन मॅथमॅटिशियन. खूप सफिक्सेस दिले बघा त्यांना. मॅथमॅटिशियन्स, फिजिसिस्ट, कॉम्प्युटर सायंटिस्ट, अँड इंजिनियर. सर्च करा फक्त याचं नाव गुगलवर. खूप सगळ्या अचिव्हमेंट्स असतील यांची. मॅथमॅटिशियन आहेत, फिजिसिस्ट आहेत, कम्प्युटर सायंटिस्ट आहेत, इंजिनियर आहेत. ओके, लाईफ टेन्युअर आहे 28 डिसेंबर 1903 टू 8 फेब्रुवारी 1957. ओके, आणि त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं, ही वॉज द लास्ट रिप्रेझेंटेटिव्ह. He was the last representative of great mathematicians. ग्रेट मॅथमॅटिशियनचा जो काउंट आहे ना त्यातला हा शेवटचा व्यक्ती आहे. जॉन वोन न्यूमन, हंगेरियन मॅथमॅटिशियन आणि हेच फादर ऑफ गेम. त्यांना काय म्हटलं, फादर ऑफ गेम थेरी. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी हा जो कन्सेप्ट आहे गेम थेरीचा, म्हणजे गेम एखाद्या थेरीमध्ये त्यांनी डिफाईन केलेला आहे आणि त्याला पुन्हा स्पेसिफिक मूव्स दिलेले आहेत. स्पेसिफिक काय म्हणतो आपण, सेट ऑफ रूल्स दिलेले आहेत. एखादे काम गेम कशी सोडवली पाहिजे, काय असं. ओके, वॉज कॉल्ड ॲज लास्ट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ
a great mathematician, also known as father of game theory. Known as father of game theory. Okay. Now the criteria which he was used at that time, how to define a game. The criteria implies the assumptions of rationality, from which it is argued that each player will act, each player will act to maximize his minimum gain and to minimize his maximum losses. Let me try to tell you what is the idea. काय आयडिया सांगितली बघा यांनी, टू मॅक्सिमाइज अ मिनिमम गेन, maximize a minimum gain or to minimize the maximize profit, to minimize the maximize profit. Sorry, loss. Minimize, maximize maximum loss. या दोन गोष्टींवर आहे बघा, हा इम्पॉर्टंट क्रायटेरिया न्यूमननी सांगितलेला आहे. ओके, म्हणजे तुमचं होल गेम थेरी याच्यावर डिपेंडेंट आहे. मॅक्सिमाइज अ मिनिमम गेन किंवा मिनिमाइज अ मॅक्सिमम लॉस. ओके, आता हे थोडक्यात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. ओके, खूपच एक्झाम्पल इथे म्हटलं. आमच्या दोन टीम्स खेळतायत, गेम खेळतायत. प्लेयर ए खेळतोय एखादी गेम, समजा त्याच्याकडे 3 टाईपच्या स्ट्रॅटेजीज आहेत, 3 टाईपचे चॉईसेस आहेत. समजा चॉईस नंबर 1, चॉईस नंबर 2 आणि चॉईस नंबर 3 असे त्याचे चॉईसेस आहेत. बरोबर, तर मग काय करेल, बी प्लेयर अजून एक असणार आहे, त्याचा अपोनंट प्लेयर, समोरचा प्लेयर, त्याचे समजा पुन्हा 3 चॉईसेस. 3 पद्धतीने तो गेम खेळू शकतो एखादी गेम. ओके, मी काय म्हणते, प्लेयर ए गेम खेळतोय, प्लेयर बी पण तोच गेम खेळतोय आणि दोघांकडे 3 प्रकारच्या स्ट्रॅटेजीज आहेत. बरोबर, आता आपण असं म्हणूया, समजा हे जे एंट्रीज आहेत ना, त्या सगळ्या एंट्रीज आपल्याला प्रॉफिटच्या भाषेत लिहायचे. प्रॉफिट इन रुपीज म्हणूया किंवा इन लॅक्स म्हणूया. ओके, म्हणजे आता कसं बघा, प्लेयर बी कडे 3 मूव्स आहेत खेळण्याच्या, तर प्लेयर ए मी जर पहिली मूव्ह सिलेक्ट केली तर त्याच्या अपोनंटकडे 3 चॉईसेस आहेत, 1, 2 आणि 3. समजा प्लेयर ए नी ए फिक्स केला तर प्लेयर बी 3 टाईपचे प्रकारचे गेम खेळणार आहे. समजा त्यातल्या प्लेयर बी नी फर्स्ट स्ट्रॅटेजी सिलेक्ट केली तर समजा प्लेयर ए ला 2 लाख रुपीचा प्रॉफिट होतो. प्लेयर बी नी स्ट्रॅटेजी 2 सिलेक्ट केली तर समजा त्याला 4 लाखचा प्रॉफिट होतो. समजा प्लेयर बी नी थर्ड सिलेक्ट केली तर इथे -1 चा प्रॉफिट होतो. प्रॉफिट होतो -1 चा म्हणजे 1 लाख रुपीज काय होणार आहे, लॉस होणार. बरोबर ना. तसंच समजा प्लेयर ए नी सेकंड स्ट्रॅटेजी सिलेक्ट केलेली आहे आणि पुन्हा 2, 5, 6 असे प्रॉफिट होणार आहे. 3, 2, 1 असे प्रॉफिट होणार. हे लक्षात आलं का सगळ्यांच्या? मांडणी कशी केली आहे. प्लेयर ए कडे 3 ऑप्शन्स आहेत खेळण्याचे, प्लेयर बी कडे पुन्हा 3 ऑप्शन्स आहेत खेळण्याचे. प्लेयर ए च्या फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर प्लेयर बी कडे 3 पॉसिबिलिटीज असतात खेळण्याच्या. आणि समजा प्लेयर बी नी पुन्हा 1 फर्स्ट पॉसिबिलिटी सिलेक्ट केली तर 2 लाखाचा प्रॉफिट ए ला होतोय. 2 सिलेक्ट केली तर 4 लाखाचा प्रॉफिट होतोय आणि असं. मग आता काय करणार आहे तो प्लेयर ए खेळताना, प्लेयर ए खेळताना काय करणार, त्याला प्रॉफिट काय करायचंय, मॅक्सिमाइज करायचं ना. मग तो काय करेल, प्लेयर 1 स्ट्रॅटेजी 1 सिलेक्ट केली तर मिनिमम प्रॉफिट किती होतं बाबा, पहिला मूव्ह सिलेक्ट केलेला आहे, मिनिमम प्रॉफिट किती होणार आहे. प्लेयर बी काही का खेळेना, काय प्रॉफिट होईल, -1 होईल ना. प्लेयर बी च्या 3 पॉसिबिलिटीज आहेत खेळण्याच्या, -1 तोपर्यंत मी काढून टाकते, ते +1 करते, तुमचं कन्फ्युजन होणार आहे. म्हणजे प्लेयर ए बी खेळतायत, काही खेळलं तरी प्लेयर एचाच प्रॉफिट होणार आहे. बरोबर आहे. म्हणजे आता प्लेयर ए काय करतोय, प्रॉफिट मॅक्झिमाइज करण्यासाठी खेळतोय आणि प्लेयर बी हा प्रॉफिट लॉस मिनिमाइज करण्यासाठी खेळतोय. बरोबर ना. आवाज येतोय ना माझा व्यवस्थित? येस मॅम. आता प्लेयर ए नी फर्स्ट स्ट्रॅटेजी सिलेक्ट केली, प्लेयर बी ची कोणतीही मूव्ह असेल तर याला मिनिमम प्रॉफिट किती होणार आहे, 1 लाख होतं. बरोबर. समजा प्लेयर बी
सेकंड स्ट्रॅटेजी सिलेक्ट प्लेअर ए नी सेकंड स्ट्रॅटेजी सिलेक्ट केली तर मिनिमम प्रॉफिट कितीच होणार आहे प्लेअर बी ची कोणती मूव असेल तर मिनिमम गेन काढतो ना आपण. प्रश्न समजतोय का सगळ्यांना कळालं की नाही कळालं नो मॅम. जाऊ हे सोडूया हे नंतर घेऊ दुसरे घेऊया आपण. प्लेअर ए खेळतोय त्याच्याकडे 3 पॉसिबिलिटीज आहे प्लेअर बी घेतच नाही सध्या. ओके तर प्लेअर ए नी फर्स्ट स्ट्रॅटेजी खेळली तर त्याला मिनिमम 2 लाख रुपये मिळणार आहे बरोबर. याचा मिनिमम प्रॉफिट लिहिते मी डायरेक्ट. प्लेअर ए नी फर्स्ट स्ट्रॅटेजी खेळली किंवा फर्स्ट चॉईस ऑप्शन सिलेक्ट केला तर मिनिमम याला 2 लाखाचा प्रॉफिट होणार. बी सिलेक्ट केला सेकंड स्ट्रॅटेजी सिलेक्ट केली तर मिनिमम 3 लाखाचा प्रॉफिट होणार आणि थर्ड स्ट्रॅटेजी सिलेक्ट केली तर मिनिमम 1 लाखाचा प्रॉफिट होणार. म्हणजे आपण काय फाइंड आउट केलं मिनिमम प्रॉफिट फाइंड आउट केला किंवा मिनिमम गेन म्हणून आपल्याला शब्द एकच आहे मिनिमम गेन किंवा मिनिमम प्रॉफिट. ओके तर तो काय करेल आधी कोणती स्ट्रॅटेजी खेळल्यानंतर कमीत कमी किती प्रॉफिट होईल हे सिलेक्ट करेल आणि मग यातनं आता तो कोणता स्ट्रॅटेजी सिलेक्ट करेल मला सांगू शकाल का. फर्स्ट खेळल्यानंतर मिनिमम 2 लाख मिळणार आहेत सेकंड खेळल्यानंतर 3 लाख मिळणार आहेत थर्ड खेळल्यानंतर 1 लाख रुपये मिळणार आहेत. मग प्लेअर ए कोणती स्ट्रॅटेजी सिलेक्ट करेल सेकंड गुड. म्हणजे त्यांनी काय केलं मॅक्सिमाइज केलं ना याच्यातून मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड आउट केली. मॅक्सिमम कशातून मिनिमम गेन मधून ना लक्षात येते का. मॅक्सिमाइज कशातून मिनिमम गेन मधून. म्हणजे प्लेअर ए कडे 3 स्ट्रॅटेजी आहेत तिन्ही स्ट्रॅटेजी एकदा तो खेळून त्याला किती कमीत कमी प्रॉफिट होईल ते त्यांनी आधी काढलं आणि त्यानंतर मग त्या तिन्ही मिनिमम प्रॉफिट मधून त्यांनी मॅक्सिमाइज सिलेक्ट केलं. म्हणजे प्लेअर बी जेव्हा स्ट्रॅटेजी सिलेक्ट करेल आपल्या खेळण्याची तेव्हा तो काय करेल मॅक्सिमम ऑफ मिनिमम गेन ही स्ट्रॅटेजी लागेल बरोबर ना. तेच मी सांगते तुम्हाला मॅक्सिमाइजेस मिनिमम गेन. ओके मॅक्सिमाइजेस मिनिमम गेन. आता हे प्रॉफिटच्या ऐवजी लॉस आहे समजा. दुसरे एक्झाम्पल घेऊ आपण. प्लेअर बी आहे पुन्हा 3 स्ट्रॅटेजीज आहेत त्याच्याकडे खेळण्याच्या 3 मूव्स आहे. ओके आता हा 3 मूव्स खेळल्यानंतर आता आपण लॉस काढणार. कोणती मूव खेळला तर लॉसच होणार आहे त्याचा पण खेळावं तर लागणार आहे. तर मग त्याला काय करायचं सिलेक्ट करायचंय कुठली मूव सिलेक्ट करायची बाबा ज्याच्यातून त्याला कमीत कमी लॉस आहे. तर मग तो काय करेल आधी प्लेअर बी काय करेल फर्स्ट स्ट्रॅटेजी खेळल्यानंतर जास्तीत जास्त किती लॉस होईल बाबा मला हे काढ बरोबर. समजा त्याला इथे जास्तीत जास्त -5 लिहिली -5 म्हणजे लॉस असणार आहे 5 लाखाचा. इथे 3 लाखाचा लॉस होणार इथे 1 लाखाचा लॉस होणार. ओके म्हणजे तो काय करेल आधी मॅक्सिमम लॉस करेल. मग आता कुठली स्ट्रॅटेजी सिलेक्ट करेल तो आता कुठली स्ट्रॅटेजी सिलेक्ट करेल प्लेअर बी 3 स्ट्रॅटेजी थर्ड सिलेक्ट करेल कारण थर्ड काय आहे सगळ्यात मिनिमम आहे बरोबर. मिनिमम ऑफ मॅक्सिमम लॉस. ओके म्हणजे प्लेअर बी काय करेल असंही कुठलीही स्ट्रॅटेजी खेळल्यानंतर जर त्याला लॉसच होत असेल तर तो काय करेल फर्स्ट स्ट्रॅटेजी खेळल्यानंतर जास्तीत जास्त किती लॉस होते बाबा मला तो कॅल्क्युलेट करेल. स्ट्रॅटेजी 2 खेळल्यानंतर जास्तीत जास्त किती लॉस होईल हे काढेल. थर्डला पण तसंच काढेल आणि या 3 स्ट्रॅटेजीचा मॅक्सिमम लॉस काढून झाला तर मग या तिन्ही मधून तो कोणती सिलेक्ट करेल मिनिमम सिलेक्ट करेल. म्हणजे थर्ड स्ट्रॅटेजी जेव्हा तो सिलेक्ट करेल खेळण्याची तर त्याचा सगळ्यात जास्तीत जास्त लॉस जो आहे तो 1 लाखाचा असेल. 5 लाख आणि 3 लाखाकडे तो जाणारच नाही ना. जास्तीत जास्त 1 लाख लॉस आहे याच्यामध्ये म्हणजे यापेक्षा कमी होऊ शकतो ना बरोबर ना. लॉस काय होऊ शकतो याच्यापेक्षा कमी होऊ शकतो ना. म्हणून तो जास्तीत जास्त कुठला सिलेक्ट करेल थर्ड स्ट्रॅटेजी सिलेक्ट करेल. इथे पण तसंच आहे बघा मॅक्सिमम ऑफ मिनिमम गेन. प्लेअर बी तिन्ही स्ट्रॅटेजी खेळून बघितल्यानंतर त्याला मिनिमम प्रॉफिट करेल त्यातलं मॅक्सिमम गेन. मॅक्सिमम ऑफ मिनिमम गेन 3 लाखाचा आहे. मग हा मिनिमम म्हणतो आपण मग हा वाढवू शकतो ना प्रॉफिट त्यामुळे हा कदाचित जास्त होऊ शकेल
लक्षात येते सगळ्यांच्या बघा. प्रॉफिट वाढलं तर आपल्याला आवडेलच ना, आणि इथे काय आहे, प्रॉफिट कमी झाला तर आपल्याला आवडेल. म्हणून प्लेअर बी खेळताना आधी काय करेल, मॅक्झिमम लॉस कुठल्या स्ट्रॅटेजीने ते काढेल त्यातला मिनिमम सिलेक्ट करेल. म्हणजे लॉस कॅल्क्युलेट करताना मिनिमम ऑफ मॅक्सिमम ऑफ लॉस काढावं लागेल, आणि गेन सिलेक्ट करताना मॅक्सिमम ऑफ मिनिमम गेन काढावं लागेल. याच्यात पॉसिबिलिटी आहे तुमचं प्रॉफिट वाढण्याची, आणि याच्यात पुन्हा पॉसिबिलिटी आहे तुमचं लेस होण्याची, लॉस कमी होण्याची पॉसिबिलिटी आहे ना. प्रॉफिट मे डिक्रीज बाय 1 लाख, बरोबर आहे. तर मग पूर्ण गेम थिअरी जी न्यूमनने डिफाईन केलेली आहे ती ह्या 2 क्रायटेरियावर काम करते. कुठला, मॅक्सिमाइज मिनिमम गेन किंवा मिनिमाइज द मॅक्सिमम लॉस. हे सोडून द्या, हे मी पुन्हा नंतर एक्सप्लेन करेन. सोपं लक्षात आलं का? मिनिमम प्रॉफिट आधी काढेल तो ए, आणि त्यातला मॅक्सिमम सिलेक्ट करेल. प्लेअर बी काय करेल, मॅक्सिमम लॉस काढेल, त्यातला मिनिमम सिलेक्ट करेल. म्हणजे हा काय होईल, कमीत कमी एवढा प्रॉफिट 3 लाखाचा तर झालाच पाहिजे, किंवा मग त्यापेक्षा जास्त होईल. आणि इथे काय होईल, प्लेअर बी ला जास्तीत जास्त 1 लाखाचा लॉस आहे, त्यापेक्षा कमी पण होऊ शकतो लॉस. ओके, प्लेअर बी ला लॉसच होणार आहे त्याला माहितीच आहे समजा आधीच, तर तो काय करेल, लॉस मिनिमाइज करण्याचा प्रयत्न करेल. प्लेअर ए काय करेल, गेन प्रॉफिट मॅक्झिमाइज करण्याचा प्रयत्न करेल. लक्षात येते सगळ्यांच्या? Yes, ma'am. काय अडचण आहे काही या 2 मध्ये? No, ma'am. मॅक्झिमाइजेस मिनिमम गेन, मिनिमाइजेस मॅक्सिमम लॉस. ओके, तर ह्या 2 ज्या क्रायटेरिया आहेत, मॅक्सिमाइज मिनिमम गेन, मिनिमाइज मॅक्सिमम लॉस, या 2 क्रायटेरियावर पूर्ण गेम थेअरी डिपेंडंट आहे. पूर्ण गेम थेअरी याच्यावर आहे. मॅक्सिमाइज मिनिमम गेन, मिनिमाइज मॅक्सिमाइज, मिनिमाइज अ मॅक्सिमम लॉस. ओके, आता फक्त शेवटी इथे मी गेमची डेफिनेशन लिहिते, मग आपण थांबू. गेम कसा डिफाईन केला बघा तुम्ही. गेम इज डिफाइंड ॲज an activity game is defined as an activity between 2 or more persons involving activities by each person, according to set of rules, and at the end of which each person receives some benefit or satisfaction. बघा पुन्हा हा बेनिफिट हा वर्ड पुन्हा त्यांनी कसं केलेलं आहे, सॅटिस्फॅक्शन. बेनिफिट और सॅटिस्फॅक्शन or loss suffers loss. Suffers loss. Okay, game is defined as an activity between 2 or more person involving activities by each person according to the set of rules. रूल्स ला धरूनच सगळ्या आपल्याला ऍक्टिव्हिटीज डिफाईन करायच्यात ना. रूल्स मोडला तर काय होईल, तो पर्सन आउट ऑफ द गेम, राईट. आणि ऍट द एंड ऑफ विच ईच पर्सन, आता पर्सन पण पुन्हा ब्रॉड कन्सेप्ट आहे, ते टीम पण असू शकतात. ईच पर्सन रिसीव्ह सम बेनिफिट or suffers some loss. Okay, understood the broader concept of game? नेक्स्ट सेक्शन मध्ये आपण काय घेऊया, कॅरेक्टरिस्टिक्स घेऊया आणि याच्या काही बेसिक डेफिनेशन्स घेऊया. गेमची डेफिनेशन समजली. गेम इज डिफाइंड एज अन ऍक्टिव्हिटी बिटवीन 2 or more person involving activities by each person according to the set of rules, and at the end each person receives some benefits or suffers loss. This is a broader concept of the game. It was defined by this mathematician Newman.
Now in the next lecture, we will go for some characteristics and basic definition in order to understand this theory of games in detail. Let me stop for today. If you have any difficulties on today's lecture, you can ask me. समजतंय का गेम theory सगळ्यांना? Yes, ma'am. काही अडचणी असतील तर विचारू शकता. It seems there are no difficulties. Let me stop for today. Thank you for being with me for this lecture.